सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे। आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरी गणिक वाढत असून 6व्या फेरी अखेर त्यांनी विजयाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला आहे। देशातील 5 राज्याच्या रणधुमाळी सोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच मतदारांनी प्रस्थापित नेतृत्वावर आणि विकास संपर्कावर विश्वास दर्शवल्याचे स्पष्ट दिसत आहे। बारामतीतील सुनेत्रा पवार यांची प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्याचित केले आहे, तर राहुरीत अक्षय कर्डिले यांनी विजयाचा ट्रॅक पकडला आहे। रविवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1500 रुपये भाव मिळाला। कांद्याची राहता बाजार समितीत 4145 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1500 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 400 ते 900 रुपये, जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली आहे। जागतिक ख्यातीचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दरबारी शनिवारी रात्री रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले। श्रीमती नीता अंबानी यांचे शनिवारी रात्री शिर्डीत आगमन झाले। त्यानंतर त्यांनी थेट श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकवून प्रार्थना केली। रात्रीच्या शांत आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या दर्शनावेळी श्रीमती अंबानी यांनी काही वेळ मंदिरात थांबून साईबाबांचे आशीर्वाद घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्रीमती नीता अंबानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्रोत अधिकृत करण्याचे अधिकारी त्या तालुक्यांच्या तहसीलदार त्यांना देण्यात आले आहेत। तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे 65,000 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिक सरकारी पाण्याच्या टँकरमधील पाण्याची गळती अथवा चोरी रोखण्यासाठी विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। समृद्धी महामार्गावरून होणाऱ्या अवैध इंधन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। विविध पेट्रोल पंपावरून चोरून साठवलेले तब्बल 34,000 लिटर अवैध डिझेल गडचिरोलीतील सूरजगड खाणीमध्ये विक्रीसाठी नेणारा एक महाकाय टँकर पोलिसांनी थरारक सापळा रचून पकडला। या कारवाईत 55,87,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महामार्गावरील तस्करींचे मोठे धागेदोरे हाती लागले आहेत। नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील प्रवारा संगम येथील पुलावर शनिवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास एका कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली। मात्र या दुर्घटनेहून धक्कादायक बाब म्हणजे महामार्गावरील प्रवरा संगम पोलीस चौकी यावेळी चक्क कुलूप बंद होती। मदतीसाठी वारंवार संपर्क करूनही पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद न मिळाल्याने महामार्ग सुरक्षेचा पुरता बोजावरा उडाल्याचं समोर आलं आहे। तिसगाव येथील थांब्यावर बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून लंपास केले। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शोभा भाऊसाहेब जगताप यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शनिवारी शिक्रापूर येथे मुलीला भेटण्यासाठी शोभा जगताप आल्या होत्या। दुसऱ्या दिवशी सकाळी शोभा जगताप व त्यांच्या आई
तप्ताबाई आमले या शिक्रापूरहून गावाकडे निघाल्या. तिसगाव येथील तांब्यावर 11 वाजता त्या बीड ठाणे बसमध्ये बसल्या. नंतर पर्सची चेन उघडली असल्याचं जगताप यांच्या लक्षात आले. प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कन्याचा विवाह सोहळा राजकीय, सामाजिक आणि सर्व स्तरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजेशाही ठरला. नियोजनाच्या दृष्टीने हा सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विवाह सोहळ्यापैकी एक ठरला. नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा जेवढा चर्चेचा ठरला तेवढाच भव्य दिव्य आयोजनामुळे हा सोहळा सोशल मीडियावर ट्रोल झाला. रविवारी संध्याकाळी गोरज मुहूर्तावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा विवाह सोहळा पार पडला. इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह नवी मुंबई येथील उद्योजक सुनील चिलप यांचे पुत्र साहिल यांच्याशी पार पडला. शेवगाव तालुक्यातील विरूर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी बाल संस्कार शिबिरास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. श्री जोग महाराज सेवा संस्थान आखेगावचे हरिभक्त पारायण राम महाराज झिंजुरके यांच्या प्रेरणाने तसेच हरिभक्त पारायण राजाराम महाराज काटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत यादव बाबा भक्ती पीठाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये संत वड्यातील निवडक अभंग, श्री ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि वारकरी संप्रदायातील शुद्ध चाली यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पारंपरिक संस्काराची गोडी लहान वयातच रुजावी यासाठी शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी गावातील 80हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून मुलांमध्ये शिस्त, एकाग्रता, अध्ययनशीलता, गुरुनिष्ठा आणि सेवाभाव यांसारखे गुण विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच मोबाईलच्या वाढत्या व्यवसायापासून मुलांना दूर ठेवण्याचा संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून त्यांना संस्कृत आणि जबाबदार नागरिक बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.